मराठीच्या लेकरांनो, आज मी तुमच्या समोर उभी आहे. ना मुकुट घालून ना गादीवर बसून, तर छातीत स्वराच्या पेटून उभी असलेली ही जिजा माता म्हणून. लोक मला विचारतात, तुझ्या शिवबाला तू काय दिलं? मी सांगते, मी त्याला सोनं दिलं नाही, मी त्याला सिंहासन दिलं नाही, मी त्याला डोळ्यात स्वप्न आणि मनात आग दिली. मी त्याला डोळ्यात स्वप्न आणि मनात आग दिली. कारण मला माहित होतं, ज्याच्या अंगात जिद्द असते तो मातीचा ढिगाराही पर्वत बनवतो. ज्याच्या अंगात जिद्द असते तो मातीचा ढिगाराही पर्वत बनवतो. मी लहानपणी शिवबाला सांगितलं, बाळा, डोकं नेहमी थंड ठेव, पण रक्त नेहमी गरम असू दे. कारण थंड डोकं राज्य घडवतो, गरम रक्त बलिदान घडवतो. माझ्या लेकरांनो, मी त्याला तलवार हातात पण आधी न्यायची धार मनात, पण आधी न्यायची धार मनात दिली. कारण धार नसलेली तलवार गंजते, पण संस्कार नसलेला राजा ढासळतो, पण संस्कार नसलेला राजा ढासळतो. अनेकदा काळ माझ्यावर कोसळला, दुःख माझ्या दारात उभं राहिलं, पण मी रडले नाही. कारण वाघिणी रडत नाही, त्या शिकारीला सामोऱ्या जातात, त्या शिकारीला सामोऱ्या जातात. लोक म्हणायचे, बाईचं काम घरात. मी म्हणाले, घर घडवणारी आईच इतिहास घडवते, घर घडवणारी आईच इतिहास घडवते. मी शिवबाच्या मनात एक वाक्य कोरलं होतं, डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण मानेवर गुलामीचं ओझू नको, पण मानेवर गुलामीचं ओझू नको.